मांजरा नदीच्या तीरावर असलेल्या केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक या गावातील सुप्रसिद्ध कवी अनिल गव्हाणे यांच्या कवितांनी महाराष्ट्रातून वाचकांची मोठी पसंती मिळवलेली आहे। बोरगावमधील दानशूर असलेल्या पाटील घराण्यामध्ये अनिल गव्हाणे वाढले, लहानाचे मोठे झाले। कविवर्य अनिल गव्हाणे यांचे आजोबा बळीराम गणपतराव पाटील हे या गावातील सर्व नागरिकांवर कुटुंबातील व्यक्तींप्रमाणेच प्रेम करायचे। त्यांच्या अडीअडचणी सोडवायचे, गावातील वाद मिटवायचे। दुष्काळामध्ये तर गावकऱ्यांना अगदी मोफतपणे ज्वारी वाटल्याचा प्रसंग अविस्मरणीय असा आहे। अनिल गव्हाणे यांचे वडीलही पोलीस पाटील होते। ते पंचक्रोशीतीलही लोकांचे वाद मोठ्या सामंजस्याने मिटवायचे। अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या घरी जन्म झालेल्या अनिल गव्हाणे यांचा स्वभाव भावनिक व हळवा असल्याने त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी वाढत गेली आणि त्यातूनच ते सुप्रसिद्ध कवी म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्वपरिचित झालेले आहेत। म्हणून त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी ही विशेष मुलाखत आम्ही आज प्रसारित करत आहोत। मांजरेच्या काठावर मी बहरलो, मांजरेच्या व्यथा मी मांडीत गेलो। मी मांजरेचा काल तसा मी मांजरेचा आजही। अर्थातच या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक या गावचे भूमिपुत्र अनिल बाबूराव गव्हाणे यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। अनिलजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवातीला या ठिकाणी मला जाणून घ्यायला आवडेल की केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक हे आपलं गाव, मांजरेच्या तीरावर या ठिकाणी आपलं बालपण बहरलं, काय सांगाल नेमकं? नमस्कार। तर ह्या बोरगावामध्ये माझं बालपण बहरलं 5 डिसेंबर 1964 सालचा माझा जन्म आणि त्यावेळेस आमचे आजोबा बळीराम गणपतराव पाटील हे इथले बोरगावचे पाटील होते। ते खूप प्रसिद्ध असे पाटील होते की पंचक्रोशीतले वाद ते सहज मिटवायचे आणि आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी ह्या गावातील सर्व नागरिकावर, जनतेवर माया केली, प्रेम केलं। 1972 सालच्या दुष्काळात फक्त एक पाऊस पडला आणि 100 पोती ज्वारी झालेली होती, त्यातली 70 पोती ज्वारी टप्प्याटप्प्यानं त्यांनी मोफत गावातल्या लोकांना वाटून टाकली। आणि त्याचप्रमाणे समाजभिमुख कुटुंबात तुमचा जन्म झाला। या ठिकाणी तुमचे आजोबा असतील, वडील असतील, काय सांगाल नेमकं या तुमच्या कुटुंबाबद्दल? तर जसे आजोबा मायाळू वृत्तीचे होते, दिलदार होते, दानशूर होते, त्याचप्रमाणे आमचे वडील होते। आमचे वडील त्यावेळेस पोलीस पाटील होते आणि पंचक्रोशीतला सुद्धा वाद ते मिटवायचे। त्याचप्रमाणे गावातील महिला पोलीस स्टेशनला त्यांनी कधीच जाऊ दिली नाही, कारण ते महिलेला गावाची इज्जत समजायचे। अशा प्रकारे त्यांचंही आपलं पुत्रावत ह्या गावावर त्यांनीही प्रेम केलं आणि त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले, त्यांनी जे आम्हाला वाचनाचं वेळ लावलं, त्यांनी जे आम्हाला शिक्षणाचं वेळ लावलं आणि त्याच्यातनं मी बहरत गेलो, फुलत गेलो। आणि बोरगाव सारख्या या लहानशा गावामध्ये या ठिकाणी तुम्ही लहानाचे मोठे झालात, तर बोरगावातनं या ठिकाणी कवितेचा गाव कशा पद्धतीने शोधला ते सांगा। तर लहानपणी ज्यावेळेस मी 3री-4थीला होतो त्यावेळेस माझे वडील बाबूराव बळीराम पोलीस पाटील यांनी आमच्यासाठी चांदोबा मासिक आणायचं। त्यावेळेस चांदोबा मासिक हे काही केज कळमला किंवा जवळपास भेटत नव्हतं। ते पंढरपूर, बार्शी, बीड अशा ठिकाणी भेटायचं आणि ते महिन्यातनं कोणत्याही वेळेस जरी गेले तरी त्या महिन्याचा अंक ते आमच्यासाठी घेऊन येत आणि तो अंक वाचत असतानाच मला वाचनाची गोडी लागली आणि त्याच्यातील कथा असतील, त्याच्यातील काही पानपुरके असतील आणि वाचत त्या चांदोबा मासिकातील रंगीत चित्र बघत मला वाचनाचं वेळ लागलं आणि वाचनाशिवाय मी राहू शकत नाही अशा प्रकारची अवस्था माझी झाली। आणि त्याचं मूळ जर कोण असेल तर ते आमचे वडील होते आणि त्यांनी आमच्यासाठी आणलेलं ते चांदोबा मासिक होतं। चांदोबा हे मासिक वाचत असतानाच या ठिकाणी तुम्ही काल्पनिक विश्वामध्ये रमत गेलात। मला वाटतं की चांदोबा हा खरा अर्थ प्रत्येक बालकाचा एक गमतीशीर विषय, खरं तर एक उत्सुकता असते
अनेक अनेक नावाने आपण चांदोबाला ओळखतो. चांदोबा माशिक असेल, चांदोमामा असेल, आहे की नाही, चांदोबा गुरुजी असतील. काय सांगाल नेमकं की चांदोबा मासिक वाचत असताना कल्पनेच्या विश्वामध्ये आपण कशा पद्धतीने रमत गेलात? तसं तर मी भावनिक हळवा माणूस असल्यामुळं जेही काही चांदोबा मासिक वाचलं मी, त्याचे प्रत्यक्ष परिणाम माझ्या अंतर्मनावर होत गेले. त्याच्यातल्या ज्या गोष्टी येतात, त्याच्यातले जे संस्कार आहेत त्याच्यातले, आणि ते मी आत्मसात करीत गेलो. त्यावेळेस त्या बालकाच्या वर संस्कार होण्यासाठी, त्याचं मनोरंजन होण्यासाठीच ते चांदोबा मासिक होतं, आणि त्याचे परिणाम माझ्यावर झाले आणि मला वाचनाची गोडी लागली. चांदोबा मासिक वाचत असताना पुढे ही जी वाचनाची जी आवड आहे किंवा जी गोडी आहे ही कशा पद्धतीने वाढत गेली आणि तुमच्यातला साहित्यिक कसा घडला ते सांगा. तर त्यावेळेस शालेय जीवनामध्ये चांदोबा मासिकाबरोबरच शालेय पुस्तकं होती. त्यावेळेस जे पाठ्यपुस्तकात बालभारती मराठी म्हणून जे पुस्तक होतं ते अतिशय दर्जेदार पुस्तक होतं. दर्जेदार नामांकित लेखकाचे पाठ असायचे शिकायला. त्यावेळेस दर्जेदार कवित्वेच्या कविता आणि त्या पाठ्यपुस्तकात असायच्या, आणि त्याच्यामुळं काही संस्कार झाले. आणि अशीच वाचनाची गोडी लागल्यानंतर 7वीपर्यंत शिक्षण संपून बोरगावून मी बार्शी तालुक्यातल्या चिखर्डे या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी, विद्यालयीन शिक्षणासाठी गेलो असता तिथं संचार नावाचा पेपर किंवा ते वृत्तपत्र दररोज शाळेत यायचं, आणि ते वृत्तपत्र मी शाळा सुटल्यानंतर 1 तास वाचायचो. अशा प्रकारे चांदोबा मासिकापासून जी वाचनाची गोडी लागली, मग ते शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके असोत, इतर काही वृत्तपत्र वाचन असो, इतर काही मासिकं असोत. त्यावेळेस त्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिखर्डे इथे एक लायब्ररी असायची शाळेची, आणि त्या लायब्ररीत सुद्धा गमती जमतीची, गोष्टीची, संस्कारमय पुस्तकं वाचण्यात आली. आणि सानेगुरुजीची श्यामची आई कादंबरी त्या शाळेतील वाचनालयातच मी सुरुवातीला वाचली, आणि सानेगुरुजीच्या गोड गोष्टी भाग 1 ते 10 मी त्या चिखर्डीच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वाचला, आणि खऱ्या अर्थानं संस्काराला आणि वाचनाला माझ्या गती मिळाली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, त्याप्रमाणे वडिलांनी तुमच्यातला कवी ओळखला का तुम्हीच या ठिकाणी आपल्या कविता मांडत गेलात? काय सांगाल? तसं तर मूळ कवितेत म्हटलं तर चांदोबा मासिकाचं किंवा आकाशवाणीचे कार्यक्रम श्रवण करण्याचं जसं श्रेय आहे, त्याचबरोबर वडिलांनी वाचनाची गोडी लावली हे महत्त्वाचं श्रेय आहे. आणि वाचत असं मला वाटू लागलं की आपणही काहीतरी लिहावं आणि लिहिण्याचा प्रयत्न करावं. त्यानंतर मी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी गावी आलो. गावी आल्यानंतर बरेचसे दिवाळी अंक वाचू लागलो, बरेचसे गोष्टीची पुस्तकं वाचू लागलो. आणि त्यावेळेस झुंजार नेता हे दैनिक बीडहून निघायचं. त्याच्या सोमवार पुरवणीत नवोदितांच्या कविता, लेख, कथा छापून यायच्या. सोमवारची पुरवणी असायची झुंजार नेताला, आणि त्या पुरवणीमध्ये मी सुरुवातीला जे काही काव्यलेखन केलं ते त्याच्यामधून छापून आलं. आणि मला घडविण्यात ज्याप्रमाणे चांदोबा मासिकाचा, आकाशवाणीचा वाटा आहे, त्याचप्रमाणे झुंजार नेताचा सुद्धा सुरुवातीचा वाटा आहे. आणखी मला विचारू असं वाटतं की पहिली कविता केव्हा लिहिली आणि ती कविता काय होती, कशा पद्धतीने ती कविता तुम्हाला सुचली, काय सांगाल नेमकं? ज्याप्रमाणे मी विविध पुस्तकं वाचित होतो, विविध वृत्तपत्र वाचित होतो, विविध वृत्तपत्राच्या साहित्यिक पुरवण्या वाचित होतो, त्यावेळेस मला असं वाटायचं की आपणही काहीतरी लिहावं, आपण लिहिल्याला कुठंतरी प्रसिद्ध व्हावं. आणि ते लेखनाची सुरुवात करण्यासाठी मग संक्रांत तोंडावर आलेली होती. त्यावेळेस माझी सुरुवातीची कविता होती, तिचं नाव होतं संक्रांत. तीळ गुळ हा देऊ घेऊ, करू साजरी संक्रांत, विसरून जाऊ हे वेदावे, घडू वगळा इतिहास. अशा प्रकारे तिळगुळाने खऱ्या अर्थानं कवितेतला गोडवा सुद्धा वाढवला तुमचा. आजवर ज्या कविता आपण लिहिल्या, साधारणतः किती कवितांचं लेखन झालेलं आहे? आतापर्यंत जवळजवळ मी 2000 कविता लिहिल्या. चाटे प्रकाशन औरंगाबाद ह्या प्रकाशन संस्थेने माझा बळीराजा हा कविता संग्रह काढला, आणि त्या बळीराजा कविता संग्रहाची कविता आज सध्याच्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
BA BSc BComच्या सेकंड वर्षाच्या मराठीच्या पुस्तकामध्ये आहे. जे बळीराजा या काव्यसंग्रहातील एक कविता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या मराठी विषयाच्या सेकंड इयरमध्ये ते आहे आज कविता. तर काय नेमकं कोणती कविता, त्या कवितेचं नाव काय? त्या कवितेचं नाव आहे कुणबी माझा. शेतामध्ये जो हा कष्टकरी आहे, शेतकरी आहे, कुणबी आहे, त्याचं जीवन कसं आहे, त्याला कसं काम करावं लागतं, काम करून सुद्धा त्याला अतिश्रमामुळे एखाद्या वेळेस जेवणही जात नाही, मग तो उपासपोटी कसा झोपतो, त्याला ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे आणि निसर्गाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यात तो कसा भरडला जातो, चिरडला जातो, इथल्या व्यवस्थेत तो कसा चेंगरला जातो, हे मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यापीठानं अभ्यासक्रमासाठी ती माझी कुणबी माझा ही कविता आणि ह्या कवितेची त्यांनी निवड केलेली आहे. वातावरणानुसार या ठिकाणी कविता आणि साहित्य लिहिलं जातं, तसं तुम्हाला जे वातावरण लाभलं हे मांजरेचा काठ, तर या मांजरेच्या किनाऱ्यावर आपण लहानाचे मोठे झालात, तर कशा पद्धतीचं या ठिकाणी साहित्य आपण लिहित गेलात आणि त्या साहित्याचा केंद्रबिंदू कोण होता? तर इथल्या माझ्या साहित्याचा केंद्रबिंदू इथला सामान्य माणूस आहे. आणि मी जे साहित्य लिहिलं, मी ज्या कविता लिहिल्या, त्याच्यात जवळजवळ मी येथे जे अनुभवलो, जे सोसलं, जे भोगलं, जे मी पाहिलं तेच मी लिहिलं. अर्थात माझं लिखाण हे माझं चरित्रच असावं अशा प्रकारचं लिखाण आहे. मी ज्या गोष्टी अनुभवल्या त्याच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. माझा मुख्य लिखाणाचा गाभा जर काय असेल तर इथला कष्टकरी, इथला शेतकरी, इथला सामान्य माणूस कसा परिस्थितीचे दोन हात करतो आणि अवघड परिस्थितीतही तो कसा आपलं जीवन उत्कंठित करतो, अशा प्रकारे त्यानं जे भोगलेले भोग आहेत, त्याची जी वेदना आहे, त्याची जी सहनशीलता आहे, त्यानं जे इथं कार्य केलेलं आहे आणि तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. आजवर आपण अनेक कविता या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. बळीराजा या काव्यसंग्रहात त्या अनेक आहेत कविता त्या. तर आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत की तुमच्या कविता ऐकण्यासाठी. तर सर्वात प्रथम कोणती कविता या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना आपण ऐकूया? तर पाठीमागं ज्यावेळेस भारत स्वतंत्र होऊन 50 वर्ष झाली, त्यावेळेस माझ्या मनात सहज असा विचार आला की बाबा ह्या 50 वर्षात आपल्याला काय भेटलं, काय मिळालं, आणि त्याचा लेखाजोखा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर त्या माझ्या कवितेचं नाव आहे सुवर्ण जयंती. स्वातंत्र्य देवीची केली आम्ही सुवर्ण जयंती साजरी, स्वातंत्र्य देवीची केली आम्ही सुवर्ण जयंती साजरी, फटला तिचा शालू भरजरी फक्त चिंधी अंगावरी, फटला तिचा शालू भरजरी फक्त चिंधी अंगावरी. स्वप्न आमुचे रामराज्याचे कसे भंग पावले, स्वप्न आमुचे रामराज्याचे कसे भंग पावले, विनाशाच्या खाईकडे कधी वळली पावले. भ्रष्टाचाराची नीती रुजली कधी या मातीमधी, देशद्रोहींना आश्रय मिळतो सत्तेच्या मंदिरी. घोटाळ्याच्या सागरी बुडाले इथले सत्ताधीश, मनामध्ये कुणी पेरले जातीचे विष. अंतर्गत सुरक्षेचा येथे कधीच मोडला कणा, दहशतीच्या नीतीपुरती झुकू लागल्या माना. स्त्रियांवरती येथे होती अगणित अत्याचार, नेम नाही कधी कुणाच्या बशील जिव्हारी वार. शस्त्र घासुनी करण्यावार टपले बघा शेजारी, म्हणे स्वातंत्र्य देवीची केली आम्ही सुवर्ण जयंती साजरी, म्हणे स्वातंत्र्य देवीची केली आम्ही सुवर्ण जयंती साजरी. मी तर म्हणाल की बोरगाव या गावात राहून आपण या ठिकाणी जे विचारांचे जे काही डोंगर रचलेला आहे, किंवा मी तर म्हणाल हा विचारांचा महापर्वत आहे, आणि निश्चितपणे एक वैचारिक जे अधिष्ठान असतं हे आपल्याकडे आहे. आणखी एक कविता आपण या ठिकाणी आज ऐकवावी. तर माझी तूर ही कविता आहे. तूर पेरून रानात, तूर पेरून रानात, बाप सांगतो माईला, बाप सांगतो माईला, पीक येईल सोळाने लावू हळद ताईला, लावू हळद ताईला. हात जोडून या दोन्ही, हात जोडून या दोन्ही, माय बघते वरती, माय बघते वरती. कर कृपा मेघ राजा आता भिजव धरती, कर कृपा मेघ राजा आता भिजव धरती. आला गईभर मेघाला, आला गईभर मेघाला, बघा झिम्माड बरसला, बघा झिम्माड बरसला.
झाला आनंद बापाला देव पावला नवसाला, झाला आनंद बापाला देव पावला नवसाला. तूर फुलली रानात कळल्या फुलांना हो भार, तूर फुलली रानात कळल्या फुलांना हो भार. दिशेदारात मंडप, दिशेदारात मंडप झालं थोर बापाचं थोर म्हणा. तूर तूर भारान वाकली, तूर भारान वाकली. पिवळी फुलरी रानात, पिवळी फुलरी रानात जणू हळद ताईला, जणू हळद ताईला. स्वप्न फुल ते मनात, स्वप्न फुल ते मनात. रीन काढून लोकाच केलं ताईला पिवळ, रीन काढून लोकाच केलं ताईला पिवळ. तूर भाकली भारान, रीन फिटेल सगळ, रीन फिटेल सगळ. तूर आमाप पिकली, तूर आमाप पिकली, तूर आमाप पिकली. थपित मला सांगावं असं वाटतं की तर्र झोपलेल्या समाजाला तूर या कवितेच्या माध्यमातून जाग करण्याचं काम या ठिकाणी आणि जी गव्हाणे यांनी मांडलेलं आहे. आणि या कवितेच्या माध्यमातूनच नव्हे तर अनेक कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील जे काही खरं चित्र आहे ते चित्र या ठिकाणी मांडण्याचं काम आणि यांनी केलं आहे. आणि जी या ठिकाणी मला विचारावं असं वाटतं की आजवर आपल्याला अनेक पुरस्कार भेटले आहेत, त्या पुरस्काराने आपला सन्मान केला आहे. काय सांगाल या पुरस्काराबद्दल? तर मी जी साहित्य सेवा केली, जवळजवळ 30 वर्ष झालं मी काव्यलेखन करतो. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या किशोर मासिकातून मी कथा, कविता आणि एकांकिकेचंही लेखन केलेलं आहे. आणि हे माझं सामाजिक कार्य पाहून मला बीडच्या मल्हार प्रतिष्ठाननं एक पुरस्कार दिलेला आहे. यशवंत रत्न नावाचा पुरस्कारानं त्यांनी मला सन्मानित केलेला आहे. खरोखरच हा जो गौरव आहे तो मी माझा स्वतःचा समजत नाही, तो इथल्या कष्टकऱ्यांचा गौरव आहे, इथल्या शेतकऱ्याचा गौरव आहे, इथल्या शेतामध्ये काम करणाऱ्याचा गौरव आहे. त्यांची व्यथावेदना कष्टकऱ्यांची जी मी साहित्यातून मांडली त्याचा गौरव आहे, तो माझा तालुक्याचा गौरव आहे, तो माझ्या जिल्ह्याचा गौरव आहे. आणि हा गौरव माझा, माझ्या परिसराचा, माझ्या माणसाचा आणि माझ्या गावचा असं मी समजतो. आयुष्यभर अनेक आपण कविता लिहिल्या, तर मला विचारावं असं वाटतं की काळानुसार कविता आणि कवितेचा विषय कशा पद्धतीने या ठिकाणी बदलत गेला ते सांगा. सुरुवातीला जी कवितेमध्ये माझे शब्द येत होते ते मोठ नाडा झाला जुना, इंजिनचाही गेला काळ, ट्रॅक्टर आला शेतीमध्ये त्याला 12 हत्तीचं बळ. त्यावेळेस मूठ होती, नाडा होता, बैलाचा नांगूर होता. काळानुसार ते बदलत गेले. पुन्हा यांत्रिक युग आलं. आता चांगली शेती, तांत्रिक शेतीचं युग आलं. अशा प्रकारे जे जे बदल होत गेले ते माझ्या कवितेमध्ये, ते माझ्या साहित्यामध्ये ते येत गेले. जसा जसा काळ बदलत गेला, जसे जसे नवीन शोध लागत गेले, जशा प्रकारे माणूस बदलत गेला. आता इंटरनेटचा जमाना आहे, आता फेसबुकचा, व्हॉट्सअपचा जमाना आहे. आणि त्याच्यानुसार मी बदलत गेलो, माझी कविता बदलत गेली. मी आता फेसबुकवर एक सदर लिहितो कवितेसाठी. फुलती कविता, उमलते शब्द. आणि मी नित्य आणि ह्या सदरामध्ये मी कविता लेखन करतो. आणि अनेक लोक अभिप्राय कळवितात, अनेक लोक माझं अभिनंदन करतात. आणि माझी कविता लोकांना आवडते, भावते. हे यश ह्या कवितेचं नाही, हे इथल्या कष्टकऱ्याचं यश आहे, इथल्या सामान्य माणसाचं यश आहे. इथे जे मी काही पाहिलं, जे काही मी अनुभवलं आणि तेच तर मी माझ्या साहित्यातून लिहिलं, व्यक्त केलं. ही कविता म्हणजे माझ्या जीवनाचं प्रतिबिंब आहे असं मी म्हणतो. पाहिलं आपण की या ठिकाणी केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक या गावामध्ये या ठिकाणी लहानाचे मोठे झालेले या गावचे भूमिपुत्र आणि एक सुप्रसिद्ध कवी की ज्यांना या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे, त्यांच्याच बळीराजा या काव्यसंग्रहातील एक कविता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या अभ्यासक्रमात आहे. निश्चितपणे या ठिकाणी
अनिलजी घवाणे यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या मुलाखतीच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेल की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि या पुढीलही काळामध्ये आपण असंच या प्रकारे साहित्य लिहित राहू आणि आपल्या कवितेतनं या ठिकाणी शेतकरी शेतमजूर यांच्या भावना त्यांचं कार्य आपण लिहित राहावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.